मैत्रिणी, आपण पाहणार आहोत लपंडाव. तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. कान्हा आणि बा दोघं जण डायनिंग टेबलवर गप्पा मारत बसलेले असतात. कान्हा मला म्हणतो, आपण कामत यांचे 10% शेअर्स विकत घेतले आहेत आणि हे विकत घेतलेले शेअर्स त्यांना बरबाद करण्यासाठी खूप कामी ठरणार आहेत. कान्हा म्हणजेच कबीर पुढे म्हणतो, मी एक प्लॅन आखला आहे आणि त्या प्लॅननुसार जर सगळं झालं ना तर आपला प्लॅन सक्सेसफुल झाला म्हणून समजा. आणि कान्हा मला एक प्लॅन सांगतो आणि बाहेर मनस्विनी आलेली असते म्हणजे सरकार, आणि ती येताच बाहेर सुसाट असा वारा सुटतो. मध्ये बा वर्षाला म्हणते, खिडक्या दार एकदम पॅक लावून घ्या आणि तू अपर्णाजवळ जाऊन बस. अचानक हे वादळ का आले काही समजत नाहीये. आणि बाहेर मनस्विनी पण स्वतःशीच म्हणते, ही जागा मला अशी ओळखीची का वाटतीये? ह्या आधी मी इथे येऊन गेली आहे का? ती स्वतःशीच बोलत असते आणि विचार करते, देवदत्त, आणि स्वतःशीच म्हणते, नाही, ते तेव्हाच 10 देश सोडून गेले, ते इथं असणे तर शक्यच नाहीये. असा विचार करत करत ती डोरबेल वाजवते आणि मध्ये म्हणते, डोरबेल? आता ह्या वेळी कोण आलं? त्यावर कबीर म्हणतो, थांबा, मी दरवाजा उघडतो. असं म्हणून कबीर दरवाजा उघडायला जातो आणि मला एक टेबलवर म्हणजे त्यांच्या मोबाईलवर फोन ठेवलेला असतो. त्याच्यावर लाईव्ह व्हिडिओ दिसतो की दरवाजावर मनस्विनी आलेली आहे आणि हा व्हिडिओ पाहून खूप घाबरतात. आहे त्या परिस्थितीमध्ये घाबरत पळत सुटतात आणि कबीरला धक्का देऊन बाजूला करतात. दरवाजा उघडून पाहतात तर बाहेर मनस्विनी असते. मनस्विनीला पाहून एकदम अनोळख्या व्यक्तीला विचारतायत अशा प्रकारे हावभाव त्यांचा असतो आणि त्या विचारतात, आपण? आणि मनस्विनी स्वतःशीच इशारा करून म्हणजे असं ती सांगत असते की तुम्ही मला ओळखलं नाही का? आणि मनस्विनी म्हणते, मी सरकार. आणि हे ऐकून कानाला धक्का बसतो आणि म्हणते, काय? कान्हा स्वतःशीच म्हणतो, ही बाई इथे का आली? आणि मनस्विनी म्हणते, मी तेजस्विनी कामत. माझी रिॲक्शन परत तशीच असते आणि म्हणतात, तेजस्विनी कामत? आणि मनस्विनीचं म्हणणं असं असतं की मी एवढी मोठी व्यक्ती आहे, एवढं मोठं माझं साम्राज्य आहे आणि ह्या मला ओळखत नाहीत? मनस्विनी पुढे म्हणते, मला आठवतंय, मी आधी तुम्हाला देवळामध्ये पाहिलं होतं. म्हणते, हो का? मला नाही आठवत. मनस्विनी मला म्हणते, एनिवे, पण मला असं का वाटतंय की मी आधी सुद्धा या जागेवर येऊन गेली? आणि हे ऐकून मला खूप राग येतो. मनस्विनीचा नरड म्हणजे गळा धरत तिला मागे खेचत तिच्या गाडीपर्यंत नेतात आणि जेवढा जोर आहे तेवढा जोर तिच्या गळ्यावर देतात. आणि कान्हा आता खूप घाबरलेला असतो. त्याला वाटतं आता माझ्या हाताने मनस्विनी मरणार. मनस्विनीचा गळा दाबत दाबत म्हणते, नीच बाई, तू माझ्या मुलाला मारलंस, माझं हस्त खेळतं घर त्याला आग लावलीस आणि वर तोंड करून मला सांगतेस की मी इथे येऊन गेलीये? कान्हा हे सगळं आतून पाहत असतो पण करू शकत काहीच नाही. आणि दारावर उभी असलेली मनस्विनी चटकन अशी चुटकी वाजवते समोर आणि एकदम भानावर येतात. आणि मनस्विनी इशारा करून मला म्हणते, काय झालं, कुठे हरवलात? मनस्विनी पुढे मला म्हणते, तुम्ही ठीक आहात ना? त्यावर मध्ये उत्तर देते. आणि मनस्विनीला विचारते, तुम्ही इथे का आलात? त्यावर मनस्विनी सांगते, किर्लोस्कर कन्स्ट्रक्टचे ओनर. आणि त्यावर म्हणते, मीच आहे, बोला. मनस्विनी म्हणते, मी बोलायलाच आली आहे, आत येऊ? त्यावर दरवाजाला हात लावतात आणि म्हणतात, नाही, नको. दरवाजाच्या मागे लपलेल्या कान्हाकडे पाहतात आणि कान्हा नाही मध्ये मान हलवतो. त्यावर मनस्विनीला म्हणतात, कालच पेस्ट कंट्रोल केलंय ना, घरात वाळवी व्हायला नकोय, त्याचा वास अजूनही येतोय, त्याचा त्रास नको ना व्हायला, या आपण बाहेर बसून बोलूया, या. असं म्हणते आणि बाहेर जाते.